तुम्हाला इकडे एक वॉटरफॉल आणि इकडे एक वॉटरफॉल. दोनच मिनिटं ढग क्लिअर होत आहेत आणि ते ढग क्लिअर होताना काय दिसतो बघा तुम्ही. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव ऋतिक शिंदे. पुन्हा एकदा काय माझ्या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत आहे. तर आज पुन्हा एकदा आपण नवीन ट्रेकला आलेलो आहे आणि ह्या टायमाचा ट्रेक जरा वेगळा असणार आहे. आपण कर्जत साईडला आलेलो आहे. आता आपण आहोत भिवपुरी स्टेशनला आणि आपण चाललोय गारबेट प्लॅटूला. गारबेट प्लॅटू म्हणजेच गारबेट पठार, जो भिवपुरी पासून आणि माथेरानपासून खूप जवळच आहे. बट मोस्टली प्रिफर लोक करतात भिवपुरी पासून, बिकॉज ऑफ वॉकिंग डिस्टन्स पासून ते जवळ आहे. तसंच माथेरानपासून पण करू शकतो. तर आपण आता चाललोय भिवपुरी पासून, तो काही वेळानंतर आपण पोहोचू आणि जे काय असेल तुम्हाला पुढे सांगतो. चला गारबेट प्लॅटूचा आपण ट्रेक सुरू करूया. मित्रांनो, आम्ही आता भिवपुरी स्टेशनला आहोत आणि आम्हाला हॉटेलला जायची गरज नाही. जे आता आमच्यासोबत पब्लिक आहे त्यांनी काय माहोल बनवलाय ते बघा तुम्ही. बाहेर पाऊस चाललाय आणि पाऊस असला की चाय लागतेच आणि ही चाय इथं आमच्यासोबत रेडी आहे. तर ही चाय आहे आणि ही सगळी पोरं आहेत. ते स्वतःला आपल्याला इंट्रोड्यूस करून देतील. रोहन शिंदे, संजीवनी खरात, अदिती राजगुरू, रोहित राठोड, सार्थक शिंदे, संपदा खरात, पालवी खरात. पहिला आपला ब्रेकफास्ट होणार आहे, तोही घरचाच आहे. म्हणजे विचार करा, आम्ही सकाळी 5 वाजता निघालोय. तर हे एवढं सगळं झालं कधी असेल? हे काय? हो, आणि हे कोणी बनवले? हे मम्मीने. अच्छा, तर ह्यांच्या मातोश्रींनी एवढे सगळं बनवलेलं आहे. सो आता खर्च करायची गरज नाही, इकडेच खायचं. चटणी. अरे बापरे, चटणी पण, सॉस पण आहे. सो हे सगळं आम्ही खातो. थोडं तुम्ही टाइम लॅप्स एन्जॉय करा. सो थोड्या वेळात येतो आम्ही. आमचा एक पार्टनर येतो, तोपर्यंत आम्ही वेट करणार आहे आणि लगेच ट्रेक सुरू करणार. तुम्ही आता भिवपुरी स्टेशनपासून बाहेर आलात ना, मी तुम्हाला सरळ चालत जायचं आहे टुवर्ड्स कर्जत. ओके, टुवर्ड्स कर्जतला चालत गेलात की पहिला जो राईट येईल तो मारायचा आणि तिकडनं स्ट्रेट जाऊन हायवेला जायचं. हायवे दिसेल तुम्हाला. तुम्ही एक सर्टन पॉईंटवरती येता, तो नॉर्मल रस्ता तुम्हाला कळून येईल. हायवेनी बाहेर पडता, इकडनं सरळ येता, लेफ्ट मारायचं तुम्हाला हायवेनी. बरोबर, लेफ्ट मारला की सरळ चालू गेले की समोर तुम्हाला दिसेल दिसीच. तर प्रवेशद्वारातनं आपल्याला एंट्री घ्यायची. खुणीसाठी लक्षात ठेवा की तुम्हाला शिवाजी महाराजांचा जो स्टॅच्यू पुतळा आहे त्यातनं एंट्री करायची. सो हा काय असा पॉईंट आहे, इकडनं तुम्हाला एंट्री करायची. तर मित्रांनो, आपण जसं तुम्हाला सांगितलं की शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इकडनं जो एंट्री जातो तिकडे एंट्री आतमध्ये केली की स्ट्रेट जायचं. तुला तुम्हाला मध्ये सांगितलंच मी तसं. ओके, तिकडनं एकदम पूर्ण गावात सरळ सरळ यायचं. आजूबाजूला कुठेच वळण नाही घ्यायचा. सो तो वळण नाही घेतला तर तुम्ही येऊन पोचता एका चढाईवरती आणि हा काय असा आहे, इकडे तुम्ही येऊन पोचता. स्ट्रेट जायचं, स्ट्रेट. तर मित्रांनो, असा हलका फुलका ट्रेक आणि 15 मिनटं चालल्याच्यानंतर आपल्या समोर मिळतो डोम लेक. आणि हा काय माझ्यासमोर डोम लेक तुम्हाला दाखवतो. तर बेसिकली काय, आपण तिकडून येतो, तिकडून असा कवर करत इथपर्यंत इथे येऊन पोचतो. म्हणजे काय की जो आपला हा डोम लेक आहे, त्या डोम लेकच्या बरोबर साईडने चालत पुढे पुढे यायचं आहे. तुम्ही जेव्हा इकडून असं खालती येतं असं, तर तुम्हाला इकडे एक वॉटरफॉल आणि इकडे एक वॉटरफॉल दिसेल. ह्या दोन वॉटरफॉलच्या जो सेंटरला नदी वाहते, त्या नदीच्या मधला रस्ता काढत तुम्हाला यायचं आहे
ह्या साईडला. सो असा काय रस्ता आहे, तर तुम्ही ह्या रस्त्यानेच या. आणि जर तुम्हाला लोकेशनसाठी समजत नसेल तर ही एक टपरी आहे छोटीशी. हा चेक पॉईंट पकडा एक प्रकारचा, हा इकडनं कंटिन्यू पुढे जायचं. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपण इकडनं ह्या साईडने आलेलो, इकडनं वरती आलात की सरळ न जाता तुम्हाला ह्या साईडने जायचं आहे. ॲक्च्युली तिकडे वॉटरफॉल दिसतोय तो आहे पकडा, पण वॉटरफॉलपर्यंत जाऊ नका, कदाचित वॉटरफॉल बंद असू शकतो. सो त्याच्या आधीच तुम्ही इकडनं जो लेफ्ट जाईल खालती हा वाला तो फॉलो करा. मित्रांनो आता जवळपास आम्ही हा पूर्ण इकडनं फिरून पट्टा नदीच्या साईडने आलो. आणि हे जे क्रॉस करतायत ना ते जरा रिस्की असेल, म्हणजे आहेच रिस्की ॲक्च्युली. ते क्रॉस तसं नाही करायला पाहिजे, जे आधीच जे आहे ना इकडून तिकडनं क्रॉस करायला पाहिजे. बिकॉज ऑफ ती नदी तुम्हाला क्रॉस लवकर करा. आणि खूप रिस्की होतं जेव्हा पाऊस जास्त जोरात. आता फ्लो कमी आहे की पाऊस थांबला आहे, पण जेव्हा पाऊस असेल ना तेव्हा खूप मोठा फ्लो आहे. तुम्ही आत्ताच बघू शकता, पुढे डेंजर आहे. सो येताना काळजी घ्या की तुम्ही आधीच्याच याच्यामध्ये पॅचमध्ये रस्ता क्रॉस करा, रिव्हर क्रॉस करा. असं करू नका, थोडं रिस्की होईल तुम्हाला. सो एवढंच लक्षात ठेवा. मित्रांनो आम्ही गावाला मागे ठेवून पुढे आलो आहे आणि इथे एक छोटी टपरी लागलेली आहे. टपरी छोटीशीच आहे, पण टपरीने जे आम्हाला दिले हे पण इथे हे तर नेटवर्क आहे का? शेकोटी इथे पेटलेली आहे. पोरं घेतात, पावसामुळे नीट व्हिडिओ बनायला भेटत नाही, फोन पूर्ण भिजलेला आहे. पण जे मिळते बनायला ते बनवतो आहे. तर मित्रांनो आम्ही एक सर्टन एका हाईटवरती बसलेलो आणि इकडनं जो व्ह्यू दिसतो तो मला तुम्हाला दाखवायचा आहे. तर 2च मिनटं ढग क्लिअर होत आहेत आणि तो ढग क्लिअर होताना काय दिसतो बघा तुम्ही. तर आता शेवटचा टप्पा आला आहे आणि जितका गारपीट वाटतो तितका सोपा नाही आहे. खूप चालायला लागतं आहे आणि खूप जास्त टफ वाटतं थोडासा ॲज कम्पेअर टू इतर म्हणजे पठार. सो आता हा शेवटचा टप्पा पार करून आपण पोचूया वरच्या म्हणजे पठारावरती. मित्रांनो फायनली 3 तासाच्या मेहनतीनंतर आम्ही आता प्लॅटूवर पोचलो, म्हणजेच गारपीटच्या पठारावरती पोचलेलो आहोत. आणि इकडचा व्ह्यू खरंच म्हणजे आहे, म्हणजे वर ते 3 तास. सो मी तुम्हाला व्ह्यूज दाखवतो, क्वालिटी दाखवतो. सगळीकडनं धबधब्यातनं झरे फुटलेले, धबधबे पडत आहेत, ढग अडकले डोंगरांमध्ये आणि खूप काय चाललं इकडे. सो चला मग सह्याद्री जादू बघूया. मित्रांनो आमच्या ग्रुपातली आधी तिने आज सकाळी 3 वाजता उठून जेवण बनवलं, म्हणजे तिच्या मम्मीने बनवलं, तिने बनवलं. तो तिने जेवण बनवलं. त्यामध्ये जेवणामध्ये बघा काय काय राईस, व्हाईटवाला राईस आणि रेडवाला राईस. हे तुम्ही बघू शकता कुठे. आज माझ्यासोबत पहिल्यांदा घडले बाई, कोणीतरी अख्खा डबा इव्हन पनीरची भाजी बनवलेली, पनीरची भाजी. जेवण करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघणारच होतो. तितक्यात अचानक इतका जोरात पाऊस आणि वारा सुरू झाला की समोरची काही दिसत नाही. कॅमेरा काढायचं तर दूरची गोष्ट, तो त्याला सावरणं सुद्धा अवघड जातं. शेवटी आम्हाला प्लॅन बदलावा लागला. गारबेट प्लॅटूचा रूट सोडून थेट माथेरानच्या दिशेने निघालो. काही वेळेस सगळं प्लॅनप्रमाणे होत नाही, पण अशा अनपेक्षित क्षणांमुळेच प्रत्येक ट्रेक कायम लक्षात राहतो. आम्ही ॲक्च्युली तिथून स्टार्ट केला आणि तिकडनं असा वरती आलो. वरती येऊन हा गारबेट प्लॅटू कंप्लीट करून इकडे फिरून इथे आलो. मध्ये आम्हाला खूप प्रॉब्लेम्स आले आणि खूप असे प्रॉब्लेम्स म्हणजे काय, एक पूर्ण वादळ आलेलं आणि तो कंटिन्यू अर्धा तास चालू होता. फुल जोरात हवा येत होती आणि त्या सगळ्यामध्ये व्हिडिओ शूट नाही केली कारण की पाणी आणि सगळं येतं. सो आत्ता जाऊन काय वादळ थांबलं आहे आणि आम्ही इथं आता पोहोचलं. तर इकडनं आम्ही एक माथेरानला जाणार आहोत. माथेरानवरून आम्ही जे काय आमच्या पुढे असेल ट्रान्सपोर्ट तो करणार आहे.
तिथे जाऊया आपण.